विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस वादळी ठरण्याची शक्यता। बीड आणि परभणीच्या मुद्द्यावर विधानसभेत होणार चर्चा। अजित पवार आज विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार। घशाच्या संसर्गामुळे दादा 2 दिवसांपासून अनुपस्थित होते। येत्या 24 तासात खाते वाटपावर शिक्कामोर्तब होणार। गृह भाजपकडे, नगरविकास शिवसेनेकडे तर राष्ट्रवादी काँग्रेसला अर्ध खातं मिळणार, सूत्रांची माहिती। नाशकात आज समता परिषदेची महत्त्वाची बैठक। राज्यभरातून पदाधिकारी उपस्थित राहणार। बैठकीनंतर भुजबळ काय भूमिका घेतात हे पाहायचं। विधान परिषदेच्या सभापती पदाकरता भाजपकडून राम शिंदे भरणार अर्ज। स्वतः ट्विट करून माहिती देत मानले भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार। संभाजीनगरातल्या घाटी रुग्णालयातील परिचारिकांचं काम बंद आंदोलन स्थगित। आज पगार देण्याचं आश्वासन दिल्यानं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिन मध्ये सुरुवातच एका मोठ्या बातमीने आपण करूया। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये आज छगन भुजबळांच्या उपस्थितीत समता परिषदेची बैठक होती आहे। मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नेत्यांना डावलण्यात आलं। छगन भुजबळांना देखील मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे ते नाराज आहेत आणि त्यामुळे ते नागपूरचं अधिवेशन सोडून नाशिकला गेले। काल दिवसभर त्यांनी अनेक वेगवेगळ्या समर्थकांच्या बैठका घेतल्या। 2-3दा आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली। एक खंत होती, एक नाराजी होती त्यांच्या शब्दांमध्ये। त्यामुळे आज समता परिषदेची बैठक होते। या बैठकीमध्ये काय चर्चा होते आणि त्यानंतर ते काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे। राज्यभरातील समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। मंत्रिपद मिळालं नाही याची खंत वाटत नाही, याबाबत नाराजी आणि राग नाही, पण ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते पक्षामध्ये ते मात्र लागलेलं आहे मनाला, अशी थेट भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आणि त्यांचा रोख पूर्णपणे अजित पवार यांच्याकडेच होता। अजून एक महत्त्वाची बातमी, छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता कार्यकर्ते अजित पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले। अजित पवार सध्या नागपूर इथल्या शासकीय निवासस्थानी आहेत। अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घ्यायला सुरुवात केलेली आहे। छगन भुजबळ आज नाशिकमध्ये मेळावा घेतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील। पण दरम्यानच्या काळामध्ये अजित पवार नागपुरामध्ये आहेत, शासकीय निवासस्थानी आहेत आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात छगन भुजबळ समर्थक जमलेले आहेत आणि ते आता आपलं गाऱ्हाणं अजित पवारांकडे मांडतायत, आपली खंत अजित पवारांकडे मांडतायत। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी नागपूरचे उदय तिमांडे यांच्याकडे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, एका बाजूला 2 दिवस अजित पवार नॉट रिचेबल होते, त्यांना घशाचा संसर्ग झाला होता अशी माहिती समोर आली। आज ते हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार आहेत, पण त्याच्या आधी सकाळच्या सत्रात छगन भुजबळ समर्थकांशी ते बोलतायत, काय नेमकं सांगाल? नक्कीच गेले 2 दिवस जे आहेत अजितदादा नॉट रिचेबल होते आणि ते नॉट रिचेबल का होते याची चर्चा जी आहे ती राजकारणात रंगायला लागली होती। यावरून जे आहे ते अनेक तर्कवितर्क लावले जात होते। मात्र आज 2 दिवसानंतर आता अजितदादा आज सकाळपासून आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीला जे आहे ते त्यांनी पुन्हा एकदा सुरुवात केलेली। आपण सध्या त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या विजयगडमध्ये आहे आणि इथं पाहतोय की आपण कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। हे आतमधलं जे आहे ते अजितदादाचे चेंबर आणि त्या चेंबरच्या बाहेर देखील आता कार्यकर्त्यांची गर्दी आणि कार्यकर्त्यांना आत देखील सोडलं जातं। सकाळपासून हसन मुश्रीफ असेल, अदिती तटकरे असेल, शशिकांत शिंदे असेल, या नेत्यांनी देखील जे आहे ते अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि आज जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार आज दुपारच्या कामकाजामध्ये देखील विधानसभेच्या सहभागी होणार आहे। हे सगळे कार्यकर्ते भेटीला आले, मात्र यातले काही कार्यकर्ते जे आहेत ते नाशिकवरून आलेले आहेत। ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळालं नाही, त्या स्थान मिळाल्यानंतर नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना जे आहे ते आज अजित पवार यांची भेट घेऊन जे आहे ती आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। कारण ओबीसी समाजाचे आणि नाशिक जिल्ह्यातले मोठे नेते म्हणून छगन भुजबळ यांना पाहिलं जातं, त्यामुळं मंत्रिमंडळात त्यांना डावलल्यामुळे जे आहे ते कुठेतरी नाराजी या कार्यकर्त्यांमध्ये होती आणि ती नाराजी बोलून दाखवण्यासाठी हे कार्यकर्ते इथं मोठ्या संख्येनं अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। काही कार्यकर्ते आतमध्ये आहेत आणि काही
बाहेर देखील आहेत. त्यामुळं अजित पवार आता या सगळ्या बाबतीत त्यांची कशी मनधरणी करतात किंवा कार्यकर्ते आपली बाजू कशी लावून धरतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. मला सांगा, तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय मागणी आहेत तुमची अजितदादांकडे? आम्ही ठाणे जिल्ह्यामधनं शहापूर तालुक्यामधून आलेले आहेत आणि दादांना एक शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही कुठून आला? शहापूर, ठाणे जिल्हा शहापूर तालुका. नक्कीच आपण पाहतोय की नाशिकमधूनही आलेले आहेत, ठाण्यामधून देखील काही कार्यकर्ते आलेले आहेत आणि अजितदादांच्या भेटीसाठी जे आहेत ते इथं रांगेत लागलेले आहे. यातलं एक विशेष कुटुंब तुम्हाला दाखवतो. ज्या पद्धतीनं अजितदादा गेले काही दिवस पिंक कलरचे जॅकेट्स घालत होतं, हे कुटुंब जे आहे झोडापे कुटुंब अजितदादांच्या भेटीसाठी आलेलं आहेत आणि त्यांचे 2 मुलं असेल आणि त्यांनी देखील स्वतः पिंक कलरचा जो आहे तो ड्रेस परिधान केलेला आहे आणि हे पिंक कपडे घालून जे आहेत ते अजितदादांची भेट घेणार आहेत. मला सांगा, तुम्ही अख्खा परिवार जे आहे ते पिंक कलरचे कपडे घालून आला आहेत, काय उद्देश आहे यामागे आणि अजितदादांची भेट घेऊन कुठली नेमकी चर्चा करणार? चर्चेचा विषय नाही. दादा इथं बऱ्याच दिवसानंतर नागपूरला आलेले आहेत आणि दादा देशातले असे एकमेव नेते आहेत जे 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होऊन एक इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि त्या निमित्तानं गेल्या 20 वर्षाहून दादाचा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि विशेष म्हणून त्याकरिता आम्ही सगळ्या कुटुंबांना तयारी केली की दादांना एक सदिच्छा भेट आम्ही गुलाबी ड्रेसमध्ये जाऊन द्यावा. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे नागपुरातून होते. काही कार्यकर्ते नाशिकहून आलेत आणि आपलं गाऱ्हाणं त्यांना मांडायचं आहे. पण अजितदादांच्या शब्दात सांगायचं झालं तर अरे बाबांनो, हा पिंक कलर नाही आहे. जांभूळ खाल्ल्यानंतर त्याची जी बी असते, त्या बीचा जो आकार असतो त्या रंगाचं मी जॅकेट घातलंय. पण आता काय बोलायचं, हे सगळं अजितदादांनी सांगितलेलं आहे. पण परत त्यावरनं चर्चा होते. चला आपण सुपरफास्टकडे वळूया. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा 3रा दिवस आहे. दरम्यान बीड आणि परभणीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावावर आज चर्चा होणार आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. विधान परिषद सभापती पदाकरता राम शिंदेंचं नाव चर्चेत आहे. निवडणुकीसाठी राम शिंदे आज अर्ज भरणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिले 3 दिवस होत असताना काँग्रेसला अद्यापही गटनेता निवडता आलेला नाहीये. याच संदर्भात रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात सगळ्यांची मतं जाणून घेतली गेली. मात्र हा निर्णय दिल्लीतच होणार असल्याची माहिती आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत सत्ताधारी महायुती आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान महाविकास आघाडीत सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेना उबाठा पक्षानं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता हालचाली सुरू केलेल्या आहेत. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार असं गृहीत धरून राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. या संदर्भात सगळ्याच इच्छुकांचा लवकरच निवडणूक होणार आहे. या खात्रीनं किमान 2 वेळा बराच खर्च झाला व तो फुकट गेला, मग आता पुन्हा खर्च करायचा का, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शीतयुद्ध होण्याची शक्यता आहे. 5 वर्षांपूर्वी पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरेंविरोधात महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि भरत गोगावले यांनी बंड केलं होतं. याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. आता गोगावलेंना रायगडचं मंत्रिपद मिळावं, पालकमंत्रीपद मिळावं अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. संजय कुटे यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे कुटे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर कुंटेंनी संजय कुटे यांनी मौन सोडलंय. पक्षानं दिलेली भूमिका प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कूटनीती कधी केली नाही, जमली नाही, त्यामुळे कदाचित प्रवाहात मला बाजूला राहण्याचा प्रसंग आलेला आहे, अशा शब्दात माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह नेमकं कुणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालयात आता पुढील वर्षातच निर्णय देण्याची शक्यता आहे. शरद पवार पक्षाच्या याचिकेवर आता 7 जानेवारी 2025ला पुढील सुनावणी होणार आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. घाटी रुग्णालयातील आंदोलन स्थगित झालेलं आहे. परिचारिकांचं आंदोलन होतं, कामबंद आंदोलन होतं, ते स्थगित करण्यात आलेलं आहे. कारण काय स्थगित करण्याचं, तर आज पगार देतो असं परिचारिकांना आश्वासन देण्यात आलेलं आहे. अधिष्ठाता जे आहेत त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलंय. संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील परिचारिका या कामबंद आंदोलनासाठी गेलेल्या होत्या.
ते आंदोलन स्थगित करण्यात आलं, कारण अधिष्ठाता त्यांच्याशी बोलले. अधिष्ठातांनी वचन दिलं की उद्या म्हणजे आजच आपला पगार देतो आणि 3 महिन्यांचा हा थकीत पगार आहे. त्यामुळे परिचारिकांनी काम बंद आंदोलन स्थगित केलेलं आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण अधिक बोलूया. सिद्धार्थ, हे आंदोलन स्थगित झालंय, आज त्यांना 3 महिन्यांचा त्यांचा पगार त्यांच्या खात्यात जमा होईल, काय अपडेट? निश्चितपणे सुवर्णा, हे आंदोलनाची दखल जे प्रशासनाचे हेड आहेत अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी तुकरे यांनी घेतली. आंदोलन स्थळी ते आले आणि त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या परिचारिका यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर लगेच आज दुपारपर्यंत पगार करू, तुम्ही आंदोलन मागे घ्या अशा पद्धतीचे आश्वासन दिलं. तरी परिचारिका संघटनेने हे आंदोलन आज तरी स्थगित केलंय. मात्र आजचा जरी शब्द असला तर येत्या 2 दिवसात आम्हाला पगार झाला नाही, पुन्हा 3ऱ्या दिवशी आम्ही काम बंद आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली. निश्चितपणे हा चांगला निर्णय आहे, कारण घाटी रुग्णालय अत्यंत महत्वाचे गोरगरिबांचं रुग्णालय आहे. अनेक पेशंट इथे येत असतात आणि जर परिचारिका आंदोलन सुरू राहिलं असतं तर रुग्णसेवेवर त्याचा मोठा परिणाम झाला असता. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. परत एकदा सुपरफास्टकडे वळतोय. मुंबईमध्ये वाहतूक कोंडीचा मोठाच प्रश्न आहे. वाहतूक कोंडी संदर्भातील धोरण प्रलंबित आहे. त्यामुळे शासन स्तरावर धोरण ठरवण्याकरता नेमलेली समिती लवकरच कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे आमदार डॉक्टर प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. विधानसभा निवडणुकीत शिक्षकांना BLOचं काम देण्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षकांना देण्यात येणारे BLOचं काम स्थगित करण्याचा निर्णय दिला असून परिषदेनं शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामं ही तातडीनं बंद करावीत अशी मागणी आता करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील आंबिवली आणि टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्यानं सामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे महापालिकेच्या माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला. नव्या वर्षात 5 मेट्रो मार्गिकांची कामं पूर्णत्वास येणार असून यामुळे लवकरच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार आहे. 2025 मध्ये मेट्रो 2B, मेट्रो 4चा पहिला टप्पा, मेट्रो 4A, मेट्रो 7A, मेट्रो 9 आणि मेट्रो 3चा दुसरा टप्पा या मार्गिकांची कामं पूर्ण होणार आहेत.